सरकारनं मंत्रिमंडळ विस्तारानंतर 7 दिवसांनी खाते वाटप जाहीर केलंय। मधल्या काळात झालेलं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन बिनखात्याच्या 39 मंत्र्यांच्या कामकाजाविनाच उरकण्यात आलंय। आधी मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं म्हणून वाद, आता कोणतं खातं कोणाला यावरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती। अखेर खाते वाटप झालं खरं, पण आता भाजपनं आपल्याच पक्षातील प्रमुख नेत्यांचे पंख छाटल्याचं दिसून येतं। पूर्वी महसूल मंत्रालय सांभाळणारे विखे पाटील, पूर्वीचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आता 5 वर्षात 2दा पराभवानंतरही व विधान परिषदेतून एकमेव ज्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे अशा पंकजा मुंडे यांची दुय्यम खात्यांवर बोळवण केली आहे। त्यावरून आता भाजपात नाराजी नाट्य सुरू होण्याची चिन्ह आहेत। यात फडणवीसांच्या प्रेमाखातर गिरीश महाजन फारसं उघड बोलणार नाहीत, पण विखे पाटील व पंकजा मुंडे मात्र विरोधाची संधी सोडणार नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। मिशन पॉलिटिक्स मधून आपण माहिती करून घेऊयात फडणवीस सरकारमधील खाते वाटपात कुणाकडे काय आली आहे जबाबदारी। नमस्कार, मी समीक्षा। अखेर नागपूर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपून आमदारांनी व मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघाची वाट धरलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक स्वतःसह 42 मंत्र्यांच्या खाते वाटपाची यादी जाहीर केली। माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृह खात्याचा हट्ट भाजपनं शेवटपर्यंत पूर्ण केला नाही। फडणवीस यांनी हे महत्त्वाचं खातं आपल्याकडेच ठेवलं। इतकंच नव्हे तर शिंदे सरकारमध्ये असलेले ऊर्जा खातंही फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलंय, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या 3 सरकारमध्ये त्यांच्याकडे असलेलं नगरविकास खातं कायम ठेवलंय। आता गृह विभाग न मिळाल्यानं शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम खात्याचा निम्मा भार देण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र आपल्याकडे अर्थ खातं कायम ठेवण्यात यशस्वी झालेत। त्याउलट शिंदे सेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क हे मलाईदार खातंही आपल्याकडे ओढून घेण्यात त्यांना यश आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व भाजपसाठी कायम संकटमोचक ठरलेले गिरीश महाजन यांच्याकडे शिंदे सरकारमध्ये ग्रामविकास या महत्त्वाच्या खात्यासोबत पर्यटन विभागाची जबाबदारीही होती। यावेळी मात्र त्यांना जलसंपदा हे खातं विखे पाटलांसोबत विभागून देण्यात आलेलं आहे। आजपर्यंत जे भाजपसाठी आपत्ती व्यवस्थापन करत होते त्या महाजनांकडे आता राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी फडणवीस यांनी सोपवली आहे। मात्र शिंदे सरकारपेक्षा महाजन यांच्याकडे या सरकारमध्ये कमी महत्त्वाची खाती असल्याचं दिसून येत आहे। नगर जिल्ह्यातील बडे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे शिंदे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनंतर महत्त्वाचं असलेलं महसूल खातं व पशुसंवर्धन खातं होतं। यावेळी भाजपनं हे खातं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिलंय, तर विखे पाटलांकडे जलसंपदा विभागातील उरलेला निम्मा भाग एवढं एकच खातं दिलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत असलेले गिरीश महाजन व विखे पाटलांना दुय्यम खाती देऊन फडणवीस यांनी त्यांचे पंख छाटल्याचं बोललं जात आहे। ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांची ही कमी महत्त्वाच्या खात्यावर बोळवण करण्यात आली आहे। खरं तर पंकजा यांना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही यावरच भाजपात मोठा खल झाला। याचं कारण म्हणजे 2019 ची परळी विधानसभा व 2024 ची बीड लोकसभा अशा सलग 2 निवडणुकात पंकजा यांचा पराभव झालाय। तरीही भाजपनं त्यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन केलं। आता मंत्रिमंडळात विधान परिषदेतील कुणालाच घ्यायचं नाही असं भाजपमधून ठरत होतं। मित्र पक्षांनाही तसा निरोप दिला होता, मात्र केवळ पंकजा मुंडेंसाठी हा नियम अपवाद करण्यात आला। विधान परिषदेतील पंकजा मुंडे या एकमेव आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं आहे। 2014 ते 19 या फडणवीस सरकारच्या काळात पंकजा यांच्याकडे ग्रामविकास व महिला बालकल्याण ही महत्त्वाची खाती होती, पण यावेळी त्यांना पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन ही दुय्यम खाती देण्यात आली आहेत। खरं तर छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यानंतर फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे याच एकमेव ओबीसी लोकनेत्या होत्या। त्यामुळे ओबीसी मंत्रालय त्यांच्याकडे दिलं जाईल अशी अपेक्षा मुंडे समर्थकांना वाटत होती। शिंदे सरकारमध्ये हे पद निर्माण करताना भाजपनं अतुल सावे यांच्याकडे ते दिलं होतं। गेल्या 2.5 वर्षात सावे यांची या खात्यात फारशी समाधानकारक किंवा प्रभावी कामगिरीही नव्हती। तरीही फडणवीस यांनी आपले निष्ठावंत असलेल्या सावेंकडे यंदाही हे खातं कायम ठेवलंय। त्यामुळे पंकजा मुंडे यांचा भ्रमनिरास झाला। त्यांना आता हवामान, पर्यावरण या विभागाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे। एकूणच पंकजा यांचा मंत्रिपदाचा हट्ट भाजपनं पुरवला असला तरी त्यांना खाती मात्र कमी महत्त्वाची दिल्याचं मानलं जातं। मराठवाड्यातील अजून एक मंत्री धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। शिंदे सरकारकडे छगन भुजबळ यांच्याकडे असलेलं अन्न
व नागरी पुरवठा हे खातं यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। पण गेल्या वेळी त्यांच्याकडे असलेल्या कृषी मंत्रालयापेक्षा हे खातं दुय्यमच मानलं जातं। परिवहन मंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भरतसेठ गोगावले यांना रोजगार हमी योजना, खारपाण पट्टा विकास खातं देऊन बोळवण करण्यात आली आहे। तर एकनाथ शिंदे यांनी परिवहन हे महत्त्वाचं खातं आपले ठाण्यातीलच आमदार प्रताप सरनाईक यांना बहाल केलंय। बाकी पूर्वीच्या मंत्र्यांकडे पूर्वीच खाती कायम ठेवण्यात आलेली आहेत। पण भाजपमधील या खाते फेरबदलामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुळात यावेळी ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता पक्ष कार्यात सक्रिय करावं, पक्ष संघटनेत महत्त्वाची पदं द्यावीत अशी वरिष्ठ नेत्यांची सूचना होती। पण मंत्रिपद सोडण्यास ही नेते मंडळी तयार नव्हती, म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी त्यांची दुय्यम खात्यांवर बोळवण केल्याचं सांगितलं जातं।